बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर सरकारने मेगा भरती पुढे ढकलली, तर दुसरीकडे आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरतीये। आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनीही एल्गार पुकारलाय। मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात। अगदी एका समाजासाठी नोकर भरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातंय, मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाहीये। जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावलं उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे। ओबीसी नेत्यांनी आता 3 नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रकाश शेंडगेंचा हा इशारा राज्य सरकारला। तर मराठ्यांसाठी महाराष्ट्र वेठीस धरू नका असं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलंय। मराठा समाज सांगेल तेच होत असेल तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शेंडगे यांनी दिलाय। पोलीस भरती तुम्ही थांबवलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चालू केली गेली पाहिजे। आणि जर या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज सांगेल तेच होणार असेल तर मग मात्र ओबीसी आणि भटके मुक्त जे आहे यांना शेवटी या महाराष्ट्राचे रस्ते एक दिवशी बंद करावे लागणार आहेत। एकाही मंत्र्याला हा ओबीसी आणि भटके मुक्त समाज हा एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, कारण जे आमदार निवडून आलेत मराठा समाजाचे त्याच्यामध्ये ओबीसींचा टक्का जास्त आहे। तर राज्यभरातील ओबीसी नेत्यांना नेमकं काय वाटतं, काय आहे त्यांच्या ओबीसी मराठा आरक्षणा वादासंदर्भातील प्रतिक्रिया बघूया। ओबीसी आरक्षणासंदर्भात आता ओबीसी नेते सध्या आक्रमक झालेले आहेत। आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत, आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्यासोबत ओबीसी नेते सचिन राजूरकर आहेत। ओबीसी समाजामधून मराठ्यांना आरक्षण या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आमचा कायमचाच विरोध राहिलेला आहे। ओबीसी समाजाला अजूनपर्यंत पूर्ण आरक्षण मिळालेलं नाही आहे, म्हणून आम्हाला मिळालेलं नाही ते आम्हाला मिळालं पाहिजे। मंडल आयोगाने 52% समाजाला 52% आरक्षण लागू केलं, नंतर कोर्टानं 27% दिलं आणि आज आमच्या ह्या विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये 11% रिझर्वेशन आहे, यवतमाळमध्ये 14% आहे, गडचिरोलीमध्ये 6% रिझर्वेशन आहे। म्हणून ओबीसीमध्ये मराठा समाजाचा कायमचा विरोध आहे आमचा। मराठा समाजाला ओबीसी मधून जर आरक्षण दिलं याच्यावर काय भूमिका असणार आहे असा प्रस्ताव आला तर? ओबीसी समाजाला स्वतःचं काहीच मिळून राहिलेलं नाही आणि मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण दिले तर ओबीसी समाज हा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही। आमचं 3 तारखेला सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन आमच्या सर्व मागण्या ज्या संवैधानिक मागण्या आहे ओबीसींच्या त्या पूर्ण कराव्या यासाठी 3 तारखेला तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र देऊन राहिलो की या ओबीसींच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा ओबीसी समाज आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही। 7 डिसेंबरला जे अधिवेशन होणार आहे नागपूरला, त्या अधिवेशनामध्ये विधानसभेला घेराव घालण्याचा कार्यक्रम आमचा राहील आणि या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन ओबीसींचे जे न्याय आणि संवैधानिक मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्या। पुन्हा एक प्रतिक्रिया पुढे येत आहे की मराठा समाजाच्या मागणीला सरकार रिस्पॉन्स देतं, या संदर्भात तुमचं काय मत आहे? त्याच्यामुळं आमचं रिस्पॉन्स येते, ओबीसीच्या मागण्या रिस्पॉन्स मिळत नाही। तर याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये ते जास्तीत जास्त मराठी लोक आहेत पूर्वीपासून, आजच नाही, सुरुवातीपासून मुख्यमंत्री राहिलेले आहे, मंत्री आणि आजही अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्याच ताब्यात आहे। तर त्याच्यावरून ते त्याच्यावर प्रेशर आणतात, शासनावर प्रेशर आणल्यामुळे ते तिकडे झुकून जाते मराठ्याला, ओबीसीचं मिळत नाही। आज 27% आरक्षण इथे महाराष्ट्रात मिळालं पाहिजे मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार, 52% मिळाले पाहिजे, पण 27 लागू केलं आहे। तर 27पैकी आम्हाला फक्त 19ही नाही मिळत, महाराष्ट्रात 19 आहे, परंतु आता इथे फक्त 11%च आहे। आत्ताच राजूरकरांनी सांगितल्याप्रमाणे गडचिरोली 6% आहे, म्हणजे हे किती उपेक्षा आहे ओबीसीने, किती दिवस सहन करायचे, असं का झुकते मला हेच समजून नाही राहिलं त्यांना, पटलं का?
तर तो आमचा हक्क जो आहे ओबीसीचा तो आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या त्याचं मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीच्या कोट्यातून त्याच्यात आरक्षण मिळू नये. त्यांना स्वतंत्र द्यायचं असेल तर त्यांनी स्वतंत्र द्यावं, अन्यथा आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. फार मोठं आंदोलन करणार आहोत. वेळ पडली तर जेल भरो आंदोलनसुद्धा करण्याची आमची तयारी आहे. हा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबत चालला आहे, त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. तुमची काय प्रतिक्रिया त्या संदर्भात? विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा. 12% लोकांसाठी 88% लोकांचं नुकसान होऊ नये आणि ह्या लोकांनाही सुद्धा जो संविधानिक अधिकार दिलेला आहे तो सगळा मिळावा अशी आमची मागणी आहे. आरक्षणाचा मुद्दा पुन्हा किती काळ लांबणार आहे आणि यानंतर सरकार याच्या संदर्भात काय भूमिका घेणार आहे हे बघणं आता गरजेचं आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि यानंतर आपण याच संदर्भात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी वर्ग जो आहे तो जो आक्रमक झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बबनराव तायवाडे आहेत, ओबीसी महासंघाचे नेते, सोबतच ओबीसी अभ्यासक श्रावण देवरे सर देखील आहेत आणि त्याचसोबत मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील सर देखील आपल्या सोबत आहेत. तर आपल्या तिघांचंही न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. सुरुवातीला प्रश्न आहे दिलीप पाटील सर यांच्यासाठी. खरं तर दिलीप सर, आपण पाहतो ओबीसी नेत्यांची जी मागणी आहे, जी भूमिका आहे, ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिलेला आहे की मराठा समाजांच्या बांधवांसाठी तुम्ही महाराष्ट्राच्या इतर समाजाला वेठीस धरू नका आणि असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. आपली प्रतिक्रिया? पहिली गोष्ट, ओबीसी नेते आकांड तांडव करतात, अननेसेसरी काही गरज नाही आहे. पहिली गोष्ट आहे की मराठा समाजाला जे आरक्षण जे मिळालेलं आहे, एससीबीसी मधलं आरक्षण आहे, जे आरक्षण कोर्टामध्ये स्टे आहे आणि राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की ते आरक्षणाचा स्टे लवकरात लवकर उठवला पाहिजे. स्टे उठवण्यासाठी जे काही कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे, जे 5 जजचं जे बेंच स्थापन करून त्यानंतर त्यांच्या पुढे घेवावं असं आमची मराठा समाजाची मागणी आहे. त्याचबरोबर आमचं जे काही जे दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला की जे एमपीएससीच्या परीक्षा घ्या, एमपीएससीच्या परीक्षा ज्या काय घ्या लगेच म्हणतात. खरं आमचे जे काही 3.5-4 लाख लोक बसलेले आहेत विद्यार्थी मराठा समाजातले, त्यांनी एससीबीसी अंडर आपले ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत आणि जर का अशा पद्धतीनं जर का स्टेच्या काळात जर अशा पद्धतीनं परीक्षा घेतल्या, ऍप्लिकेशन तुम्ही भरता एससीबीसीच्या अंडर, त्यावेळी ते आरक्षण आमचं अबाधित होतं. आता त्याच्यावर स्टे आहे. जर का स्टे ठरलं तर हे कायदेशीर एक गुंता निर्माण होईल आणि जे काही आमचे 4.5 लाख लोकांचं भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या आरक्षणाला स्टे उठत नाही तोपर्यंत या परीक्षा होऊ नये. त्याचबरोबर आहे की मराठा समाजात गेले 70 वर्ष आमच्या नोकर वर्ष भरतीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की आता 1-2 महिन्याचा प्रश्न झाला, तर आता गेले 70 वर्ष आम्ही वाट बघतोय आमचं आरक्षण मिळायला पाहिजे आणि हे मिळालं पाहिजे. मराठा समाजावर इतके वर्ष अन्याय होतोय. मराठा समाज गेले 40 वर्ष आरक्षणासाठी लढा देतोय आणि त्याबरोबर मराठा समाजानं कधीही दुसऱ्याचं आरक्षण काढून घेऊन आम्हाला मिळावं अशा पद्धतीची भूमिका मांडलेली नाही आहे. ओबीसी समाज देखील अशा पद्धतीनं मान्य करत नाही. तर काही ओबीसी मधले ठराविक नेते आहेत, तेच नेते अननेसेसरी असे काहीतरी आकांड तांडव करतात की मग ओबीसी मधनं आम्ही काढून घेतलं, ओबीसीचा टक्का कमी होणार, ओबीसीच्यावर अन्याय होतोय. असा काही अन्याय होत नाहीये. ओबीसी जे काही आता इतके दिवस तुम्ही थांबला, आता 1-2 महिन्यात लगेच तुमच्या परीक्षा तुमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी होतो. दिलीप सर, यावरती ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. बबनराव, आपण ऐकलं या ठिकाणी दिलीप सर नेमकं काय म्हणाले ते. जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत नोकर भरती होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. आपल्याला काय वाटतं? नाही मॅडम, माझं पाटील साहेबांना एक विचारणं आहे की जेव्हा काही मराठी नेते हे स्वतःहून टी व्हीवर आणि वर्तमानपत्रातून वारंवार मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, तेव्हा पाटील साहेब त्यांना विरोध का नाही करत की तुम्ही अशी मागणी का करता? म्हणजे एकाच वेळेस एका गटाने एक मागणी करायची, दुसऱ्या गटाने दुसरी मागणी करायची आणि म्हणायचं की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण मागत नाही. मग जे लोक मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या म्हणतात त्यांना पाटील साहेबांनी विरोध करावा आणि सांगावं की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण नाही. ही ज्या दिवशी सर्व मराठी नेते भूमिका घेतील, आम्ही म्हणणार नाही की आमच्यामधनं आरक्षण घ्या. आम्हाला अंधारात ठेवून मागच्या दाराने कुठून तरी येण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांना सांगायचं की नाही आम्हाला ते आरक्षण नको, भूमिका त्यांनी स्पष्ट करावी.
दुसरं असं आहे की आता मी मगाशी सुद्धा जे बोललो की परीक्षा घेता येते, परीक्षा घेऊन इंटरव्ह्यू येण्यापर्यंत आणखी 1 वर्षाचा वेळ लागतो. त्या वेळेमध्ये हा जर गुत्ता सुटला, कारण शेवटी मेरिट लिस्ट तयार होणार आहे आणि मेरिट लिस्टपर्यंत जर झालं तर ज्यांना मराठ्यातनं आरक्षण मिळालं त्यांना मराठ्यातनं आरक्षण मिळेलच ना. पण स्थगिती देऊन त्याचा फायदा काय होऊन राहिलेला आहे? परीक्षा घेऊन निकाल लावून नंतर कुठे काय होईल त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. पण आज परीक्षा पुढे ढकलून सर्व समाजाचं जे नुकसान होऊन राहिलेलं आहे त्याचा आम्हाला विरोध आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सर्व स्पर्धा परीक्षा, मग ती MPSC असो, इंजिनिअरिंग असो, ह्या लवकरात लवकर घ्या. तोपर्यंत निकाल नाही लागला त्यांच्या जागा बाजूला ठेवा, बाकीच्या लोकांची भरती करा. काय मग त्या 12% 13% जागा जे आहेत त्यांना ओपनमधनं घ्यायचं की मराठा आरक्षणातनं द्यायचा, तो त्यांच्या मेरिटनुसार प्रश्न होईल. पण आज त्यांच्याकरता परीक्षा पुढे ढकलणं हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरं मला आपल्या माध्यमातून बबनरावजी, तायवाडे सर आणि दिलीप सर, तुमच्या दोघांशी असा संवाद साधायचा आणि दोन्ही नेत्यांची देखील ओबीसीची बाजू आणि मराठा संघाची देखील बाजू आपल्याला ऐकून घ्यायची आहे. मात्र त्याआधी एक शौर्यगाथा आपण पाहणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा या चर्चेकडे वळणार आहोत. आता जय हिंद सन्मान मध्ये आपण एक शौर्यगाथा पाहणार आहोत, एका वीरपुत्राची. खरं तर बसंतनारची लढाई देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण लढाई आहे. 1971च्या ऐतिहासिक बांगलादेश मुक्ती लढाईमध्ये निर्णायक कामगिरी ठरली ती पश्चिम आघाडीची. आणि याच पश्चिम आघाडीमध्ये जी मर्दुमकी गाजवली त्यात सिंहाचा वाटा होता लेफ्टनंट जनरल BT पंडित यांच्या 9 इंजिनियर रेजिमेंटचा. आणि पंडित यांच्या याच पराक्रमाबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आलाय. बघूयात BT पंडित यांची ही शौर्यगाथा. लेफ्टनंट जनरल भर्तृहरी पंडित, भारतीय लष्करात पराक्रम गाजवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र. BT पंडित यांच्या अनेक पराक्रमांपैकी एक पराक्रम बांगलादेश मुक्ती लढाई म्हणजेच बसंतनार लढाई. तारीख 3 डिसेंबर 1971. ठिकाण जम्मू काश्मीर. पठाणकोटमध्ये तैनात 9 इंजिनियर रेजिमेंटला खबर मिळाली आणि खबर मिळताच लेफ्टनंट जनरल BT पंडित यांच्या नेतृत्वाखाली इंजिनियर्सच्या तुकडीने जम्मू काश्मीरकडे कूच केली. अवघ्या 3 दिवसात म्हणजेच 6 डिसेंबर पर्यंत पाकिस्तानने पेरलेले सर्व सुरुंग उद्ध्वस्त करून शत्रूचे 60 टँक नष्ट करण्यात आले. या रेजिमेंटने जो अतुलनीय पराक्रम गाजवला त्यामुळे पाकिस्तानचे सर्व मनसुबे उधळले गेले. दुर्दैवाने भारताचे 300 जवान शहीद झाले. या लढाईत पाकिस्तानला 4 मुंड्या चित करण्यात आलं. त्यानंतर बसंतनारच्या निर्णायक लढाईमुळे पाकिस्तानला युद्धविराम करावा लागला. याच पराक्रमाबद्दल लेफ्टनंट जनरल BT पंडित यांना राष्ट्रपती VV गिरी यांच्या हस्ते वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. इंजिनियर रेजिमेंटचा पण दुसऱ्या क्षणी मला आईचे शब्द आठवले. तिने मला सांगितलं होतं की तू पहिल्यांदी सैनिक अधिकाऱ्याची पत्नी आहे आणि नंतर गृहिणी आहे. त्यामुळे तुझं पहिलं कर्तव्य ती जबाबदारी सांभाळायची आहे. BT पंडित यांचा हा देशसेवेचा वसा त्यांच्या मुलानेही पुढे सुरू ठेवलाय. त्यांचा मुलगा रवी नेव्हीमध्ये कार्यरत आहे. पंडित परिवाराची देशासाठी असलेली तळमळ आणि निष्ठा यातून समोर येते आहे. माझा मुलगा NDA मध्ये गेला. मुलीने NDAच्या एअरफोर्सच्या माणसाशी लग्न केलं. दोघंही सिनियर ऑफिसर झाले. मुलगा अजून सर्व्हिसमध्ये आहे. माझी सून माझ्या मित्राची मुलगी आहे, तो सुद्धा लेफ्टनंट जनरल आहे. अभिमानाने सांगू शकतो की आम्ही देशसेवा केलेली आहे. मुलांना पण खूप कौतुक असायचं, वडिलांचा अभिमान असायचा. आमचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. लेफ्टनंट जनरल BT पंडित आज 87 वर्षांचे आहेत. विदर्भातील घाटंजी या गावात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून स्काउट NCC मध्ये गुणवत्ता मिळवत देशसेवेचा त्यांनी निर्धार केला होता. त्यानंतर त्यांनी NDA मध्ये प्रवेश केला आणि पुढे इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेऊन ते सैन्यात दाखल झाले.
लेफ्टनंट कर्नल ते लेफ्टनंट जनरल असा त्यांचा शौर्यपूर्ण प्रवास आहे. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांना परमविशिष्ट सेवा पदकही प्रदान करण्यात आलंय. NDA सुरू झाली. NDA नव्हती अगोदर. NDA मॅट्रिक नंतर जाऊ शकतो, काय मजा आहे बाबा. अप्लाय केलं पब्लिक सर्व्हिस कमिशन, पास झालो, सिलेक्शन बोर्ड, आणि 51 साली मी NDA मध्ये जॉईन झालो. सैनिकी सेवेमध्ये BT पंडित यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी गाजवलेला पराक्रम आणि देशासाठी केलेला त्याग अभिमानास्पद आहे. 82व्या वर्षीही त्यांच्यामध्ये असलेला उत्साह, चैतन्य आणि राष्ट्रप्रेम पाहून त्यांच्या विषयीचा आदर आणि सन्मान द्विगुणित होतोय. अशा या भारत मातेच्या सुपुत्राला न्यूज 18 लोकमतचा सलाम. तर BT पंडित यांच्या शौर्य गाथेसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळालेली आहे त्या स्थगितीमुळे रखडलेली नोकर भरती जी आहे त्यामुळे आता ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. आणि याच मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय. आणि चर्चेमध्ये ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे सर आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील सर देखील आहेत. आणि सोबतच आता ओबीसी नेते राजाराम पाटील सर देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला राजाराम सरांकडे मी जाते. सर, एकूणच आपण पाहतोय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे थांबलेल्या नोकर भरतीवरून आता ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. नेमका हा पेच सोडवण्यात सरकारची काय भूमिका असायला हवी असं आपल्याला वाटतं? सरकारने सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे. इतर विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे हे नुकसान म्हणजे लोकशाहीवर घाला आहे. आणि खरं म्हणजे सरकारसमोर हा असा पेच आहे की खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे एका जातीसाठी सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणं हे कुठल्याच तत्वाला धरून नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण बाकीच्या ज्या विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून परीक्षा घ्यायला पाहिजेतच असं माझं मत आहे. बरं, दिलीप सर, आपलं काय म्हणणं आहे नेमकं? परीक्षा घ्यायलाच हवी, नोकर भरती झालीच पाहिजे, मात्र मराठा समाजाला तयार नाहीये. पहिली गोष्ट असं आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत आमचं SCBCचं जे आरक्षणाचं स्टे आहे उठत नाही तोपर्यंत आमचे विद्यार्थी बसू शकत नाहीत. मगाशी तायवाडे सरांनी म्हटलं की त्यांचा एक हे प्रश्न होता की 12% 13% जे काही SCBCचे आहेत त्यांना बाजूला ठेवा आणि बाकीचे परीक्षा घ्या, सॉरी नोकर भरती करा. असं कायद्यानं शक्य नाही. कायद्यात ते बसत नाही, त्याला लगेच स्टे मिळणार, त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान होणार. नंबर 1. नंबर 2, आमचं म्हणणं असं आहे, दुसरं एक त्यांनी एक प्रपोजल जे दिलेलं की जे परीक्षा आता घ्या आणि त्यानंतर निकाल आपण नंतर लागेल 6 महिने वर्षांना निकाल तोपर्यंत, असं कसं होईल शक्य? कारण मराठा समाजातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं ऍप्लिकेशन SCBCच्या अंडर तुम्ही जर का फॉर्म भरता आणि परीक्षा देणार, ओपन मध्ये परीक्षा देणार का त्या याला स्टे असताना, आणि त्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही परत म्हणणार की आम्ही SCBC मध्ये झालो. कायद्याच्या दृष्टीने असं शक्य नाही. म्हणून मराठा समाजानं भूमिका घेतलेली आहे, जोपर्यंत आमचं SCBCचा स्टे उठत नाही तोपर्यंत हे नोकर भरती असू दे किंवा परीक्षा असू दे तोपर्यंत घेऊ नका. लवकरात लवकर सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे, सुप्रीम कोर्टातनं स्टे उठवायला पाहिजे आणि स्टे उठवल्यानंतर परीक्षा घ्याव्यात किंवा नोकर भरती घ्यावी, अशी आमची भूमिका आहे. राजाराम सरांकडे मी जाते. राजाराम सर, एकूणच आता मराठा समाजाची भूमिका नेमकी आहे ती पाटील सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं नाही. कायद्याच्या दृष्टीने मराठा आरक्षण कठीण झालेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टात त्याला मान्यता मिळणार तेव्हाच ते होणार. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने इतर लोकांचं भविष्य अंधारात ठेवणं चुकीचं आहे, कारण ते कायदेशीर आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा ज्यांना जे आरक्षित आहेत किंवा जे खऱ्या अर्थाने मागासवर्गीय आहेत, आता बाकीच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या प्रकारच्या चौकशा होणार, कायद्याच्या कसोटीत ते उतरणार, तेव्हा ते आरक्षणास पात्र होणार. आता ज्या गोष्टी काय आहेत, SCBC असेल किंवा OBC मध्ये असेल, पण अजून कुठलीही कायदेशीर गोष्ट पूर्ण झालेली नसताना इतर विद्यार्थी कायदेशीर आरक्षण त्यांना प्राप्त झालेलं आहे, परंपरेने ते चालू आहे मागच्या कायद्यानुसार, तर त्यांचं नुकसान करणं. आणि खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की लोकशाहीमध्ये लोकसंख्या जास्त असलेली
ओबीसी SC ST हे लोक आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणं किंवा त्यांना वेठीस धरणं हे एकंदरीत लोकशाहीला धरून नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सर्व लोकांचा विचार करून मराठा समाजाने सुद्धा आता ही भूमिका घेतली पाहिजे की आपली आरक्षणाची लढाई आपण चालू ठेवा आणि ज्या दिवशी आपल्याला आरक्षण प्राप्त होईल त्यावेळी सगळं सुरळीत सुरू होईल. परंतु आज आम्हाला त्या परीक्षेमध्ये भाग घेता येत नाही किंवा आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय म्हणून इतर गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं. बबनराव तायवाडे सरांकडे मी जाते. बबनराव सर, एकूणच आपल्याला ही लढाई जिंकण्यासाठी किती मोठं आव्हान आहे असं वाटतंय? नाही, आव्हान फार मोठं आहे आणि म्हणूनच आता ओबीसी समाज हा जो रस्त्यावरती येतो आहे, हा ओबीसी समाज रस्त्यावरती यायला तयार झालेला आहे म्हणून हा विरोध होतो आहे. आजपर्यंत ओबीसी समाज हा रस्त्यावरती येत नव्हता, आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत नव्हता, ओबीसी नेते बोलत नव्हते. आता ओबीसी नेते सुद्धा बोलायला लागलेले आहेत आणि म्हणून सकाळपासून हा आरोप होतो आहे की ओबीसीच्या नेत्यांना नेता व्हायचं आहे म्हणून बोलायला लागलाय. मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की मान्य छगन भुजबळ साहेब असो, मान्य विजय वडेट्टीवार साहेब असो, हे ओबीसीचे नेते होते, आहेत ना राहतील. यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आहे. यांचे नेते यांची बाजू मांडतात तेव्हा ते चांगले आणि आमचे नेते आमच्या समाजाबद्दल बोलायला लागले की ते वाईट, ते जातीयवादी. ही कुठली भूमिका झाली? आज आमचे नेते ओबीसीची बांधू भक्कमपणाने मंत्रिमंडळामध्ये मांडताय, समाजासमोर मांडताय, टीव्ही समोर बोलायला लागले आहे. त्यांचा संपूर्ण ओबीसी समाज हे अभिनंदन करताय आणि जे कोणी त्यांना विरोध करतील, त्यांच्या विरोधात बोलतील, त्यांना हे ओबीसी लोक बघून घेतील. त्यांनी याची दखल घ्यावी. आणि म्हणून आज सकाळपासून आपण बघताय की ओबीसी समाज हा पेटलेला आहे. त्यांच्या समस्या 1 लाख लोकांचा बॅकलॉग आहे. मी बोलतो आहे, राज्य सरकारने डिक्लेअर केलेला आहे की 1 लाख ओबीसीचा बॅकलॉग आहे. हा बॅकलॉग हे सरकार केव्हा भरून काढणार? या सर्व महाभरतीमुळे, बंदीमुळे आमचे 1 लाख लोक रस्त्यावर आहे. बाकीच्या ओपन जे येतील ते वेगळे, पण 1 लाख ओबीसीचा अधिकृत बॅकलॉग. आणि म्हणून मेगा भरती करून या ओबीसीच्या 1 लाख लोकांना त्वरित नोकऱ्या द्यावं ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे आणि त्याच्याकरता आता आम्ही संघर्ष करून रस्त्यावर येणार आहे आणि आमची मागणी पूर्ण करणार आहे. अगदी, त्यामुळे या संघर्षाला आपल्या किती यश मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तायवाडे सर, पाटील सर, ही चर्चा आपली अशी सुरू राहणार आहे. मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र ब्रेक नंतर जय हिंद सन्मान विशेष को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोप मध्ये आपण पाहणार आहोत अभिनेता संतोष जुवैकर यांचा लष्कराला सलाम. लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रखडलेली नोकर भरती आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा यावरून ओबीसी समाज आक्रमक झालाय. मंगळवारी ओबीसी समाजानं मोर्चाचा देखील इशारा दिलाय आणि याचवरती संवाद साधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी 3 गेस्ट आपल्या सोबत आहेत. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे तसंच मराठा समन्वयक दिलीप पाटील सर देखील आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करतोय. दिलीप सरांना माझा प्रश्न आहे. खरं तर ब्रेकवर जाण्याआधी राजाराम पाटील सरांनी ओबीसी नेत्यांची आणि एकूणच ओबीसी समाजाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की विद्यार्थ्यांचा, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी एक्झाम ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ घातलेलं आहे. सोबतच आता नोकर भरती देखील रखडलेली आहे, त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक होतोय. अशामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. खरं तर ओबीसी नेत्यांचा किंवा ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये, पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही आक्रमक भूमिका घेतली जाते. त्यामुळे दिलीप सर, कुठेतरी आता समन्वय साधून मधला मार्ग निघावा जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. यासाठी आता मराठा समाजाची भूमिका नेमकी काय राहणार? पहिली गोष्ट, राजाराम पाटील साहेबांनी जे मगाशी 2 प्रश्न जे उपस्थित केले, त्यातला महत्वाचा प्रश्न असं ते म्हणले की आम्हाला जे काय आरक्षण मिळालेलं आहे, ओबीसीचं आरक्षण आहे आणि त्यामध्ये मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात आहे आणि ते कायदेशीर अडचणी आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही कायदेशीर अडचणी नाहीत. आमचं आरक्षण हे सगळ्यात मोठं कायदेशीर आहे. मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट जे काही सगळ्यात मोठा कायदेशीर रिपोर्ट असलेला तो आमच्या पाठीशी आहे. तुमच्यातल्या काही जातींचं जे काही 2 ओळीचं आरक्षण असं मराठा आरक्षण नाही आहे. ही मी पहिल्यांदा त्यांना सांगू इच्छितो. दुसरं, जे आता त्यांनी दुसरा प्रश्न आपण जे विचारला की जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, नुकसान विद्यार्थ्यांचं लगेच काही होत नाही. आता 2 महिन्यात जर परीक्षा किंवा तुमचं जे काय भरती जर लेट झाली तर लगेच नुकसान होणार नाही. खरं
जर का आता परीक्षा घेतलं तर आमच्याच लाखो लोकांचं नुकसान होणार, त्याला कोण जबाबदार आहे? यापूर्वीच बरेच विद्यार्थी अडकलेले आहेत. 2014चे आमचे ESBC पाटील सर, जी मुलं एज बार होणार आहेत त्यांचं निश्चितच मोठं नुकसान होणार आहे. त्याबद्दलच मी भूमिका मांडतो मॅडम, की असं आहे की एज बार आहे. आम्ही सरकारला मागणी केलेली आहे की तुम्ही प्रत्येकाला कोरोनाच्या ह्याच्यासाठी एजचं लिमिट वाढवून द्या. 1 वर्षानं सर्वच समाजाला एजचं जर का लिमिट जर वाढवून दिलं तर हा प्रश्न सुटणार आहे. दुसरी गोष्ट, जर का फक्त एकच विचार केला की आपल्याच समाजाच्या लोकांचं कल्याण व्हावं, बाकीच्यांना वारं सोडा, ही चुकीची भूमिका आहे. मराठा समाज देखील तशी भूमिका घेत नाही. मराठा समाजाची भूमिका आहे की प्रत्येकाचं एज वाढून कोणावर अन्याय होऊ नये. कारण तुम्ही आमच्यासाठी थांबलं पाहिजे. गडबड करून का नाही, काही जे नेते जे गडबड करतायत आणि असे जे काही आक्रमक भूमिका दाखवतात आणि आम्ही हे करू ते करू, मराठा समाजानं आतापर्यंत दाखवलंय संयमाची भूमिका आहे. आपण संयमात राहायला पाहिजे. संयम आहे. तुम्ही जेवढा आक्रमक व्हाल तेवढंच मराठा समाज देखील आक्रमक होईल. आम्ही बऱ्याच वेळा मराठा समाजानं आतापर्यंत आक्रमक भूमिका घेतलेली नाही. कारण अननेसेसरी तुम्ही चितावण्या द्यायची काय गरज आहे? बरं, तुमचे नेते सांगतात हे करतो ते करतो, काही गरज नाही. आपण संयमानं राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे ओबीसी मध्ये आणि मराठा समाजामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये. त्या जे काही सामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही मनभेद नाही आहे आणि समाजामध्ये तेच निर्माण करण्याचा प्रयत्न, हाच संयम आता दोन्ही समाज दाखवतो आहे का, समाज बांधव दाखवतायत का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रश्न त्या लाखो विद्यार्थ्यांचा आहे, कारण ज्यांचं भविष्य टांगणीला लागले. आपण सगळ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून संवाद साधला, या विषयाला वाचा फोडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण वळणार आहोत जय हिंद सन्मानकडे. जय हिंद सन्मान विशेष हा कार्यक्रम आपण पाहतोय को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक आणि असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर देशासाठी प्राणपणानं लढणाऱ्या सैनिकांचा खरं तर आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर यांनीही या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय लष्कराला सलाम केलाय. गॅलंट्री अवॉर्ड आपल्या फोर्समधल्या ज्या सैनिकांना मिळालंय त्या सैनिकांबद्दल थोडक्यात माहिती आणि छानसा असा कार्यक्रम आपण करतोय न्यूज 18वर. आणि मी खरंच खूप थँक्स म्हणेन न्यूज 18ला की त्यांनी मला या कार्यक्रमाचा एक भाग बनवला. प्रत्येक देशाला आपल्या सैनिकांचा अभिमान असतोच, गर्व असतोच. तसाच माझ्या भारत देशाच्या भारतीय सैनिकांवर माझाही तेवढाच अभिमान आहे, तेवढाच गर्व आहे मला. आपण आज आपल्या देशात आपल्या घरात सुरक्षित आहोत. बिंदासपणे निर्धास्तपणे झोपू शकतोय, आपण आपली कामं करू शकतोय. ते केवळ आणि केवळ आपल्या भारतीय सैनिकांमुळे. कारण हा भारतीय सैनिक तिथे बॉर्डरवर ऊन वारा पाऊस या सगळ्यांशी झगडत खंबीरपणे पाय रोवून उभा आहे आपल्या रक्षणासाठी. अनेक वेळेला खूप अशा बातम्या आपण ऐकतोच की आपल्या भारतीय सैनिकांवर होणारे भ्याड हल्ले. नक्कीच त्याचा अगदी मनापासून निषेध करतो मी एक भारतीय म्हणून. आणि असे हे हल्ले होणं थांबलं पाहिजे. आणि आपल्या भारत देशाच्या भारतीय सैनिकात जी ताकद आहे ना, ती मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या सैनिकांमध्ये आहे. नाही, मला कोणाशी बरोबरी करायची नाही आहे, पण हा मला माझ्या भारतीय सैनिकांबद्दल असलेला अभिमान आहे आणि गर्व आहे. माझ्या या सैनिकांना आज माझ्या भारत देशाच्या आपल्या भारत देशाचे 2 मोठे आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे शेतकरी आपला बळीराजा आणि दुसरा म्हणजे आपलं रक्षण करणारा आपला सैनिक. जय जवान जय किसान. म्हणूनच हा नारा मी देतो आणि माझ्या जवानांना मानाचा सॅल्यूट आणि मुजरा. आणि यासह जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 22 सोपमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. Co-powered by Infratech, Prime Plots and Land Experts. प्रायोजक 22 सोप. चिवडा फक्त एकच, रामबंधू चिवडा मसाला आणि पोहा चिवडा मसाला, ही दिवाळी 2 चिवड्यांची. रामबंधू. आज आपल्याकडे सगळं काही आहे, पण उद्या आपण नसलो तर